धनगड जातीचे दाखले राज्य सरकारने रद्द केल्याचा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। संभाजीनगर जिल्ह्यामधल्या फुलंब्री तालुक्यामधल्या एकाच कुटुंबाने धनगड जातीचे 6 दाखले काढले होते। ते दाखले रद्द केल्याचं पडळकर यांनी सांगितलंय। धनगर समाजाचा एसटी मधून आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा सुद्धा आज पडळकरांनी केला। पडळकरांच्या या दाव्यावरती आदिवासी आमदार असलेल्या नरहरी झिरवाळ यांनी आता सरकारला घरचा आहेर दिलेला आहे। धनगड दाखले रद्द करण्याचा अधिकार कुणालाही नाही असं वक्तव्य झिरवाळ यांनी केलं आहे। माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निर्णय केला आणि जात पडताळणी समितीला आदेशित केलं की या जे खोटे दाखले दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही तात्काळ निर्णय घ्या, ते बोगस आहेत। आणि मग आज छत्रपती संभाजीनगर जात पडताळणी समितीनं हे 6च्या 6 दाखले रद्द केलेले आहेत। धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे का? त्याच्यातून धनगर आणि धनगड हा जो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मधला विषय आहे त्याची काय परिस्थिती आहे याच्याबद्दल आम्हाला सरकारने सांगितलं पाहिजे। हे दाखले रद्द करण्याचा अधिकार कोणालाच नाहीये। आता आम्ही उद्यापासूनच आतापासूनच माझी तरी विनंतीने आग्रह आहे का जर समजा ते बोगस आहे किंवा ते चुकीचे आहे, धनगड रद्द ठरवले तर आम्ही जे म्हणतो ते काय आम्ही नाही म्हणत, कोर्टानं रद्द केलेले जे आहेत ते त्यांना कसं काय संरक्षण दिलं जातं, मग त्यांचे रद्द करून टाका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।